आणि तेव्हा मी विचार केला होता की नाशिकमध्ये 120 सेकंदाचा सिग्नल कधी होईल का, आणि आता आहेत बरेच सिग्नल. तर तेव्हा मला त्या टॅक्सीच्या ड्रायव्हरने सांगितलं, सर दिल्ली के लोग इतने पागल है की घर में अगर 4 लोग हैं ना तो 4 4 व्हीलर आहे. तर ऑलरेडी माणूस लेट झाला आहे, ऑलरेडी शिकला तेवढा हुकलेला आहे, ऑलरेडी आपण क्लायमेट खराब करून चुकलेलो आहे, आता सुधारलं पाहिजे. आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर हे की इलेक्ट्रिक बस गव्हर्नमेंट घेऊन आलेली आहे, तुम्ही इलेक्ट्रिक बसमध्ये बसून प्रवास केला पाहिजे. आणि ते नसेल जमत, यू कॅन शिफ्ट ऑन इलेक्ट्रिक सायकल ऑर 2 व्हीलर. 2017मध्ये मी माझ्या विद्यार्थ्यांना दिल्लीला घेऊन गेलो होतो. एका नॉयडाचं, ग्रेटर नॉयडाचं सर्किट आहे F1चं, तिथे आमची एक व्हेकल मॅन्युफॅक्चर केली होती आम्ही विद्यार्थ्यांनी ती दाखवायला. तर 2017 साली कॅनॉट प्लेसवरच्या सिग्नलवर आम्ही अडकलो होतो. तेव्हा तो सिग्नल 120 सेकंदाचा होता. आपण घरात शेगडी वापरतो, शेगडी पण ISI स्टँडर्डच असते आणि आपण ती घेतली तरच ऑफकोर्स ती नीट टिकेल. तसंच बॅटरीच्या मॅन्युफॅक्चरिंगसाठी पण गव्हर्नमेंटने काही स्टँडर्ड्स बनवलेत. आता कुठली पण गोष्ट नवीन जेव्हा मार्केटमध्ये येते तेव्हा जे बिझनेस माइंडेड लोक असतात, नॅचरली ते विचार करतात की नवीन आलेली गोष्टीचा जास्तीत जास्त मी कसं काय पटकन एक्सप्लॉइट करेन, जास्त पैसा कमवेन. सो मग ते स्टँडर्ड्स बाजूला ठेवून माल प्रॅक्टिसेस करतात. आणि तशा बऱ्याच कंपन्यांनी इंडियन एन्व्हायरमेंटल कंडिशन्स, इंडियन रोड कंडिशन्सचा विचार न करता फॉरेनहून व्हेकलचे पार्ट्स इम्पोर्ट केले, इथे असेंबल केले आणि टेस्टिंग स्टँडर्ड्स सगळे बाजूला ठेवून सरळ गाड्या लॉन्च केल्या 100%. म्हणजे इट इज ॲज गुड ॲज, मी मुलांना एक्झाम्पल देतो शिकवतानाच, की तुम्हाला ब्रेकफास्टला बसवलं आणि सांगितलं ब्रेकफास्टही कर, लंचही कर, दुपारचा चहा पण घे, डिनर पण घे, ॲट ए टाईम सगळं कोंबलं, तर आपल्या पण सिस्टीम हॅम्पर होईलच ना. बऱ्याच कंपन्यांच्या तुम्ही डीलरशिप्सला जाल ना आणि विचाराल की बॅटरी कुठली आहे, तर सगळे लिथियम आयन सांगतील. मग त्यांच्यासमोर तुम्ही विचारलं नाही लिथियम आयनचा टाईप कुठला, ते म्हणतील लिथियम आयन. म्हणजे त्यांनाच एज्युकेट नाही केलं गेलं आहे, सेल्स पर्सनलाच एज्युकेट नाही केलं आहे, बाई लिथियम आयनमध्ये 2 टाईप्स येतात स्पेसिफिकली, म्हणजे हे 6-7 टाईप्स आहेत. जसं तुम्ही मगाशी एक्झाम्पल दिलं की फॉरेन कंट्रीजमध्ये टेम्परेचर कंपॅरेटिव्हली इंडियापेक्षा कमी आहे, तसं भारतासारख्या उष्ण देशामध्ये EV गाडी चालवणं, 4 व्हीलर असो किंवा 2 व्हीलर असो, हे किती सेफ आहे? भरपूर सेफ आहे, काहीच अडचण नाही आहे. फक्त तेच आहे की पहिलं म्हणजे मॅन्युफॅक्चरिंगचे स्टँडर्ड्स फॉलो झाले पाहिजे. जसं ओव्हर हिटिंग होणार असेल तर ज्या 4 व्हीलरच्या बॅटरीज आहेत त्याला जॅकेट्स असतात, वॉटर जॅकेट्स किंवा लिक्विड त्यातनं कंटिन्यू सर्क्युलेट होतं जे हीट कम्पेन्सेट करतं. कारण त्याच्यासारखी बेस्ट गोष्ट नाही, तुमच्या स्ट्रेस लेवल्स कमी होऊन जातील. जर तुम्हाला सिटीत मी म्हटलं 18 ते 24चा ॲव्हरेज सिटी स्पीड आहे, तर सायकलवर तुम्ही लवकर पोचाल, कारण सायकलला सिग्नल नाही आहे, सायकलला कुठंच थांबायला लागत नाही, प्रोव्हायडेड गव्हर्नमेंट सायकलसाठी प्रॉपर ट्रॅक देईल. ऑलरेडी साऊथ इंडियामध्ये बऱ्याच कंपनी आहे त्यांनी इन्स्टॉल केलेलं आहे, जसं झिप इलेक्ट्रिक आहे, किंवा जर ग्लोबली तुम्ही पाहिलं तर गोगोरो नावाची कंपनी, खूप मोठी कंपनी, आणि त्यांनी महाराष्ट्रात आता काही लाख करोड्सची इन्व्हेस्टमेंट करत आहेत ते गोगोरोचं इन्फ्रास्ट्रक्चर, जे बॅटरी स्वॅपिंग थ्रू येणार आहे. ह्याच्यात सगळ्यात मोठी अडचण ही आहे की सगळ्या ज्या इलेक्ट्रिक 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहेत त्यांची बॅटरीची साईज सेम नाही आहे. काय झालं, जेव्हा EV मार्केटमध्ये आल्या 1830मध्ये, तेव्हा इलेक्ट्रिसिटी सगळीकडे पोचलेली नव्हती, तेव्हा पेट्रोलियम होतं बऱ्यापैकी अवेलेबल. नंतर जसा पुढे टाईम आला तसं पेट्रोलियम खूप चीप झालं आणि पेट्रोलियमची कॉस्ट डाऊन झाली आणि त्याच्यामुळे बऱ्याच लोकांनी पेट्रोलियमवाल्या गाड्या ॲडॉप्ट केल्या. प्रत्येक टेक्नॉलॉजीचे प्रोज अँड कॉन्स असतात. आता आपण ही गोष्ट नवीन आली आहे म्हणून त्याला इतक्या डीपली बघतोय आणि विचार करतोय की अरे मग लिथियम आयन आपण ह्याच्यातनं काढतोय, जमिनीतनं काढतोय, म्हणजे परत आपण वृक्षतोड करणार, खड्डे खणणार, माइन्स करणार, तिथून काढणार, मोबाईल वापरून सोडून द्या. म्हणजे मी तर सरळ असं लोकांना म्हणतो. किंवा इवन IC इंजिनच्या गाड्या त्या पेट्रोल डिझेलवर चालतात, मग ते कुठे बनतं, ते पण निसर्गातनंच काढतोय ना आपण. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा द लाइटनिंग स्टोअर बाय श्रीम इलेक्ट्रिकल्समध्ये. आज आपल्यासोबत जी खास व्यक्ती आहे, यांचं ज्ञान फक्त पुस्तकांपुरतं मर्यादित नाही, तर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि EV या विषयांवर स्पष्टता, सत्य आणि दिशा दाखवणारे आहे. स्वागत करूया आपल्या सर्वांचे लाडके PVJ नाशिककर, म्हणजेच प्रसाद वसंत जोशी सर यांचं. धन्यवाद. नमस्कार सर, स्वागत आहे तुमच्या चॅनलवर. मी ॲक्च्युअलमध्ये खूप एक्सायटेड आहे आज तुमच्याशी गप्पा मारायला, खास करून EV या विषयावरचे जे काही संभ्रम मार्केटमध्ये आहे किंवा आपल्यामध्ये आहे त्या क्लिअर करण्यासाठी. येस. पहिलाच क्वेश्चन असा आहे मला, जर का आज भारतातलं सगळं पेट्रोल संपलं तर EV पूर्ण देश चालू शकेल का? नाही. कारण विषय असा आहे ना की कुठल्याही वाहनाला चालण्यासाठी एनर्जी लागते
आणि इलेक्ट्रिकल व्हेकलसाठी ती एनर्जी आहे एनर्जी म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जी. बरोबर. आणि ऑल ऑफ अस नो की इलेक्ट्रिकल एनर्जी अशी इन्स्टंटली जनरेट करून इतक्या वाहनांना चालवणे किंवा एवढ्या सगळ्या पेट्रोल डिझेलच्या गाड्या रिप्लेस करून EV आणणे, इट इज नॉट ॲट ऑल पॉसिबल. सो प्रेझेंटली वी आर नॉट 100% रेडी टू मेक शुअर की सगळेच EV वापरतील. पण मग ही फेज आपण एक्सपेक्ट करू शकतो नेक्स्ट 10 इयर्समध्ये येऊ शकते? ॲज पर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया टार्गेट्स 2030 पर्यंत 30% व्हेकल्स आपल्याला EV करायचे आहेत. ओके. अँड बाय 2070 आपल्याला 100% EVवर शिफ्ट व्हायचं आहे. सो गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी पण बरेच कॅल्क्युलेशन्स करून आणि किती पद्धतीने आपण ॲडॉप्ट करू शकतो या सगळ्याचा विचार करूनच हे डिसिजन्स घेतलेत. क्या बात आहे. मग आपण आज बघतो सर, इलेक्ट्रिकल व्हेकल म्हणजे EV या खूप एन्व्हायरमेंटल फ्रेंडली आपण असं म्हणतो, ते ॲक्च्युअलमध्ये आहेत की हा एक मार्केटिंग स्कॅम आहे? ओके, याच्यात दोन गोष्टी आहे. पहिले तर आपण याची पार्श्वभूमी जाणून घेतली पाहिजे. बऱ्याच वेळा कुठला पण विषय डिस्कस करताना किंवा फॉर दॅट मॅटर विद्यार्थ्यांना एखादा टॉपिक शिकवताना तो आपण का शिकतोय, वाय गव्हर्नमेंट इज प्रमोटिंग इलेक्ट्रिक व्हेकल्स किंवा का बरं गव्हर्नमेंट सोलार फोटोवोल्टाईककडे मूव्ह करते, हे आपल्याला जाणून घेणं जास्त महत्त्वाचं आहे. सो 2-3 वर्षापूर्वीच्या या स्टॅटिस्टिक्स आहेत. साधारणतः 8 लाख कोटी रुपये आपले पेट्रोलियम इम्पोर्टवर जातात. ओके. आणि इट इज अ ह्यूज अमाऊंट ऑफ मनी जर तो देशाबाहेर जात असेल तर. सेकंड सगळ्यात महत्त्वाचं स्टॅटिस्टिक्स हे आहे की आपण बऱ्यापैकी कोलवर डिपेंडंट आहोत एनर्जी जनरेशनसाठी, इलेक्ट्रिसिटीसाठी. आणि भारतात इंडोनेशिया, साऊथ आफ्रिका, ऑस्ट्रेलिया इथून कोल इम्पोर्ट होतो. तो लोकल कोलबरोबर मिक्स होतो आणि मग इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. या दोन्ही गोष्टींना जर आपल्याला बॅलन्स करायचं असेल तर गव्हर्नमेंटने 2 गोष्टी केल्या. पहिली गोष्ट ही केली की दे मेड शुअर कमीत कमी पैसा बाहेर जावा, म्हणजे पेट्रोलियम आयात कमी व्हावी. आणि आयात कमी करायची असेल तर अल्टरनेटिव्ह आपल्याकडे पाहिजे. सो काय EV आहे. मग EV जर आपण शिफ्ट झालो तर त्याच्यात एनर्जी सोर्स काय, बॅटरी आहे. सध्या बॅटरी आहे, पुढे जाऊन आपण हायड्रोजनकडे शिफ्ट होणार आहोत. तर बॅटरीत पण वी इम्पोर्ट, म्हणजे वी आर नॉट 100% की आता आपण इथे बॅटरी बनवल्या आणि इथेच EV वापरल्या. बरोबर. पण तुलनात्मक जेवढा पैसा पेट्रोलियममधनं बाहेर जातो पेट्रोलियम इम्पोर्ट करण्यासाठी, तेवढा बॅटरीमध्ये जात नाही. आणि फॉर्च्युनेटली आता राजस्थान आणि जम्मू काश्मीरमध्ये लिथियमचे साठे सापडलेले आहेत. सो बाय नेक्स्ट 5-6 इयर जर आपण लिथियम आयन टेक्नॉलॉजी बरोबर राहिलो EVसाठी, बाकी ठिकाणी तर राहूच आपण, म्हणजे आपण मोबाईल फोन्स वापरतो त्याच्यातही लिथियम आयनच आहे, तर आपण ते करू शकू. आता तुमच्या मेन प्रश्नाकडे येतो, म्हणजे पर्पज खूप मोठा आहे, उगाच डिसिजन झालेलं नाही आहे EVकडे शिफ्ट होण्याचं. तर EV ही पोल्युशन फ्री आहे का? तर मी म्हणेन EV पोल्युशन फ्री आहे जर तुम्ही ती चार्ज करण्यासाठी जी वीज वापरताय ती रिन्युएबलपासून जनरेट होत असेल तर. म्हणजे तुमच्या घरी जर सोलार प्लांट असेल आणि त्या सोलार प्लांटवर तुमची इलेक्ट्रिक 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर चार्ज होत असेल तर मग तुमची खरंच इलेक्ट्रिक व्हेकल रिन्युएबल आहे किंवा ती धोका पोचवत नाही आहे. जर तुम्ही कन्व्हेन्शनल एनर्जीनी तिला चार्ज करत असाल तर फक्त तुम्ही धूर शिफ्ट करताय, म्हणजे जो टेलपाईप इमिशन इथे सिटीत झालं असतं ते EVमुळे नॅचरल नाही होणार, पण तिकडे कोळसा जास्त जाळल्यामुळे तिकडे जास्त धूर निघेल. सो हे शॉर्ट याचा आन्सर देता येईल असं वाटतं. तसं केलं तर दृष्टीआड सृष्टी म्हणू शकतो. समाधान होते पण ते इम्पॅक्ट तेवढं नाही. एक्झॅक्टली. अजून एक मी थोडंसं थांबवतो तुम्हाला. बऱ्याच लोकांना असं वाटतं की EV नवीन आहे. EV बिलकुल नवीन नाही आहे. 1834 मध्ये पहिली EV मार्केटमध्ये आलेली आहे. क्या बात. बऱ्याच लोकांना वाटतं की EV आत्ता आल्या. बिलकुल नाही. फॉरेन कंट्रीजमध्ये EV 1834 मध्ये आल्या. त्याच्या मागचं मेन रिझन होतं की IC इंजिन जे असतं, इंटरनल कंबशन इंजिन, त्याला क्रँक करायला लागतं. बरोबर. म्हणजे अजूनही आपण जर काही रिक्षांनी प्रवास करत असाल तर एक लिव्हर असतो, तो लिव्हर जोरात ओढायला लागतो तेव्हा ते इंजिन सुरू होतं. बरोबर. तर त्या पद्धतीने 4 व्हीलर क्रँक करायला लागायचा. ओके. आता आपल्याकडे बटन स्टार्ट आहे, कारण ते बटन प्रेस केल्यानंतर मोटर सुरू होते आणि ती मोटर IC इंजिनला चालू करते. हे पूर्वी नव्हतं, कारण स्टार्टर मोटर इन्व्हेंट झालेला नव्हता. बरोबर. सो 1834 मध्ये एका सायंटिस्टला हे लक्षात आलं की हा तर फिमेलसाठी सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणजे साधी मेथीची भाजी जरी घ्यायला गेली ती फिमेल 4 व्हीलरनी, तरी ती गाडी बंद केल्यानंतर कोणाला तरी बोलवायला लागायचं की बाबा मला गाडी चालू करून दे, कारण फॉर फिमेल इट वॉज नॉट इझी टू क्रँक सच अ ह्यूज व्हेकल. बरोबर. मग तेव्हा थॉमस डेव्हनपोर्ट नावाचे एक सायंटिस्ट होते, त्यांनी ती इलेक्ट्रिक व्हेकल मार्केटमध्ये आणली. सो हे मी का पण इंटरप्ट केलं मध्ये की नवीन बिलकुल नाही आहे, आणि नवीन जरी वाटत असेल तर प्रत्येक गोष्ट सुरुवातीला नवीनच असते. पण मग एवढा याचा जुना इतिहास असताना आज EV एवढा चांगल्या लेवलला गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह थ्रू प्रमोट करते,
आपण बऱ्यापैकी त्या इम्प्लिमेंट करून आज ॲक्सेप्टन्स काही प्रमाणात आहे. हम्म. तरी मग EV चार्जिंग हा एक मेजर इश्यू का बरं आहे? काय झालं, जेव्हा EV मार्केटमध्ये आल्या 1830मध्ये, तेव्हा इलेक्ट्रिसिटी सगळीकडे पोचलेली नव्हती. तेव्हा पेट्रोलियम होतं बऱ्यापैकी अवेलेबल. नंतर जसा पुढे टाईम आला तसं पेट्रोलियम खूप चीप झालं आणि पेट्रोलियमची कॉस्ट डाऊन झाली आणि त्याच्यामुळे बऱ्याच लोकांनी पेट्रोलियमवाल्या गाड्या ॲडॉप्ट केल्या. बट ॲट द सेम टाईम बऱ्याच कार रेस पण झाल्या. म्हणजे MIT टू कॅलटेक एवढं मोठं अंतर इलेक्ट्रिक कार रेस झाले आहेत. म्हणजे फॉरेनमध्ये ते झालेलं आहे ऑलरेडी. तर आत्ता आपण मागे का राहिलो, कारण मध्ये EVची डेथ झाली असं म्हणतात. अर्ली 90sमध्ये 1900मध्ये अर्ली EVची परत डेथ झाली कारण की पेट्रोलियम खूप स्वस्त झालं. इट इज ऑलवेज अबाउट सप्लाय डिमांड. म्हणजे आता सपोज पावसाळा आहे, कोथिंबीर मार्केटमध्ये खूप कमी, ती खूप महाग होऊन जाते. कोथिंबीर खूप स्वस्त असेल तर कदाचित खूप लोक पण घेऊन टाकतात कारण कमी पैशात मिळते. तसंच झालं की तेव्हा जनरेशन, ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन इन्फ्रास्ट्रक्चर इलेक्ट्रिकलचं तेवढं नव्हतं. पेट्रोलियम खूप इझिली अवेलेबल होतं म्हणून लोकांनी परत पेट्रोलियमकडे शिफ्ट झालं. आणि तसं पाहिलं तर इलेक्ट्रिसिटी बिईंग फोर्थ इम्पॉर्टंट नीड, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप व्हायला पाहिजे होतं आत्तापर्यंत चार्जिंग स्टेशन्सचं. पण मध्येच EV थांबल्यामुळे ते गव्हर्नमेंटने तेवढं प्रमोट नाही केलं आणि ते इन्फ्रास्ट्रक्चर बिल्ट नाही झालं. ओके. ज्या स्पीडने आपण आत्ता पुढे जातोय असं समजूया काही वर्षांमध्ये बऱ्यापैकी गव्हर्नमेंट यशस्वी झाली की 30% यूज EVचा शिफ्ट झाला. तर मग EV बॅटरीचा जो कचरा आहे तो फ्युचरसाठी कुठे धोका निर्माण करू शकतो का? ओके. प्रत्येक टेक्नॉलॉजीचे प्रोज अँड कॉन्स असतात. आता आपण ही गोष्ट नवीन आली आहे म्हणून त्याला इतक्या डीपली बघतोय आणि विचार करतोय की अरे मग लिथियम आयन आपण ह्याच्यातनं काढतोय, जमिनीतनं काढतोय, म्हणजे परत आपण वृक्षतोड करणार, खड्डे खणणार, माइन्स करणार, मग तिथून काढणार. मोबाईल वापरणं सोडून द्या. म्हणजे मी तर सरळ असं लोकांना म्हणतो. किंवा इवन IC इंजिनच्या गाड्या त्या पेट्रोल डिझेलवर चालतात, मग ते कुठे बनतं? ते पण निसर्गातनंच काढतोय ना आपण. तर इम्पॅक्ट ॲनालिसिस जर आपण केला तर जेवढा इम्पॅक्ट लिथियम आयनचा कोअरमधनं काढण्याचा आणि इतर गोष्टीचा होतो तो फार कमी होतो ॲज कम्पेअर टू पेट्रोलियम, पहिलं. सेकंडली रिसायकलिंगवर अजूनही 100% सोल्युशन आलेलं नाही आहे. बट नाशिकमध्ये मागच्याच आठवड्यातली गोष्ट आहे, मला अजून ती फॅक्टरी व्हिजिटला जायचं आहे. एक खूप एक्सपिरियन्स सर आहे, नाव मला आठवत नाही, मी नक्की शेअर करेन तुमच्याबरोबर. त्यांनी लिथियम आयन रिसायकलिंगचा प्लॅन नाशिकमध्ये ते सुरू करणार आहेत. सो टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स होती आहे. तिसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असं नाही आहे की कायम आपण लिथियम आयनच वापरणार आहे. ओके. आयर्न एअर पण बॅटऱ्या येत आहेत आता, किंवा सोडियम एअर बॅटरीज येणार आहेत आणि पुढे जाऊन आपण हायड्रोजनवर शिफ्ट होणार आहोत. म्हणजे स्वित्झर्लंडसारखा देश आहे जिथे रेल्वे हायड्रोजनवर चालते. सो आपल्यात पण, भारतात पण हायड्रोजन रेल्वेची एक टेस्ट होऊन गेलेली आहे याच्या आधी. सो लिथियम आयन बॅटरी रिसायकलिंगवर पण आपण काम करतोय, त्याच्यावर पण भरपूर रिसर्च डेव्हलपमेंट सुरू आहे. अँड ॲट द सेम टाईम आपण अल्टरनेट फ्युएल पण बघतोय. सो मी 100% म्हणेन तुम्हाला की EVच राहणार, फक्त फ्युएल चेंज होईल. ओके. मग आता तुम्ही जसं बोलले की लिथियम आयनपेक्षा आता आयन एअर येतंय आणि दुसरं एक अजून कॉम्बिनेशन येतं. तर मग त्यांना चार्जिंगसाठी कम्पॅरेटिव्हली तेवढाच वेळ लागणार की त्या आपण जसं पेट्रोल 1-2 मिनिटामध्ये जर का रिफ्यूल करू शकतो तर तसं बॅटरीचं पण होऊ शकतं रिचार्ज? ओके. चार्जिंगचं मी एकदम सिम्पल सांगतो तुम्हाला. चार्जिंगचे 2-3 टाईप्स आहेत. एक आहे कंडक्टिव्ह चार्जिंग, म्हणजे आपण जसं मोबाईल फोन चार्ज करतो. कंडक्टिव्ह म्हणजे वायर आपण जोडतो चार्जरची, चार्जर सॉकेटमध्ये टाकतो, बटन चालू केलं की फोन चार्ज होतो. त्याला म्हणतात कंडक्टिव्ह चार्जिंग. कंडक्टिव्ह चार्जिंगमध्ये 2-3 टाईप्स आहेत. सिंगल फेज, 3 फेज आणि DC. सिंगल फेज कम्पॅरेटिव्हली स्लो चार्ज करतं, 3 फेज थोडंसं फास्ट करतं आणि DC एकदम फास्ट चार्जिंग करतं. हा एक टाईप झाला कंडक्टिव्ह. दुसरं असतं इंडक्टिव्ह चार्जिंग. इंडक्टिव्ह चार्जिंग म्हणजे वायरलेसली चार्ज करणे. जसं मोबाईल फोन वायरलेसली आपण चार्ज करतो, तसं इलेक्ट्रिक व्हेकल्समध्ये पण आलेलं आहे. बट त्याच्यात लॉसेस खूप आहेत म्हणून पुढे जाऊन ते अडॉप्ट होणार नाही. तिसरं जे 100% अडॉप्ट होणार आणि होतं आहे ते म्हणजे बॅटरी स्वॅपिंग. तर बॅटरी स्वॅपिंगला पेट्रोल जेवढा भरायला वेळ लागतो त्याच्याहून कमी वेळ लागतो. बॅटरी स्वॅपिंग म्हणजे काय, जसं LPG सिलेंडर आपण स्वॅप करायचो, रिकामे झालेले सिलेंडर आपण देऊन टाकायचो आणि भरलेलं सिलेंडर त्यांच्याकडनं घ्यायचो. म्हणजे यू आर नॉट ओनर ऑफ द सिलेंडर, यू आर ओनर ऑफ द गॅस इनसाइड सिलेंडर. लाईकवाईज बॅटरीचे तुम्ही ओनर नसणारच आहात. तुम्ही बॅटरी डिस्चार्ज झाल्यानंतर ती स्वॅपिंग स्टेशनला टाकणार, RFID थ्रू स्कॅन होणार, चार्ज झालेली बॅटरी बाहेर येणार आणि तुम्ही परत ती गाडीत टाकणार. सो इट हार्डली टेक्स 40 सेकंड्स विच इज लेस दॅन पेट्रोलियम. सो हे एक असणार आहे. आणि दुसरं ऑप्शन जर आपण हायड्रोजनचं निवडलं तर मे बी त्याला थोडा जास्त टाईम लागेल. मग हे बॅटरी स्वॅपिंग किती येणाऱ्या काळामध्ये इफेक्टिव्हली सगळीकडे अप्लाय होईल? ऑलरेडी साऊथ इंडियामध्ये बऱ्याच कंपनी आहे त्यांनी इन्स्टॉल केलेलं आहे. जसं झिप इलेक्ट्रिक आहे,
किंवा जर ग्लोबली तुम्ही पाहिलं तर गोगोरो नावाची कंपनी खूप मोठी कंपनी आणि त्यांनी महाराष्ट्रात आता काही लाख करोड्सची इन्व्हेस्टमेंट करत आहेत ते गोगोरोचं इन्फ्रास्ट्रक्चर जे बॅटरी स्वॅपिंग थ्रू येणार आहे. ह्याच्यात सगळ्यात मोठी अडचण ही आहे की सगळ्या ज्या इलेक्ट्रिक 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहे त्यांची बॅटरीची साईज सेम नाही आहे. सो सपोज एखादा झिप इलेक्ट्रिकवाला आहे तर त्याला जे स्वॅपिंग स्टेशन द्यायचं आहे तर तो सारख्या बॅटरीचा असेल तरच तो करू शकेल. सो ते कंपनी जोपर्यंत स्टँडर्डाइज बॅटरीज बनवत नाही किंवा फॉर एक्झाम्पल 4 कंपनी आहे ABCD चौघांच्या बॅटरी सायझेस जर सेम असतील तर मग बॅटरी स्वॅपिंग करणं थोडं इझी होईल. थोडा वेळ लागेल. ओके, पण ते 100% पॉसिबल 100% पॉसिबल. आणि हायड्रोजनवर आपण जसं बोलतोय तर तो EV पेक्षा ऑप्शन कसा वेगळा आहे आणि एक्झॅक्टली काय हायड्रोजन? बेसिकली EV कसं आहे, तुम्ही IC इंजिन काढलं, IC इंजिन काय करतंय तुमच्या थर्मल एनर्जीला मेकॅनिकलमध्ये कन्वर्ट करतोय, गाडी चालते. एक्झॅक्टली. EV मध्ये आपण काय करतोय की ती IC इंजिन काढून टाकलंय, तिथे मोटर लावली आहे फक्त. सो देर इज नो इंजिन, देर इज अ मोटर इज ॲक्टिंग ॲज अ इंजिन. सो इलेक्ट्रिकल एनर्जी इनपुट त्या मोटरला द्यायची आहे, तो मेकॅनिकलमध्ये कन्वर्ट करेल. बरोबर. तर इलेक्ट्रिकल एनर्जी इनपुट कशी द्यायची याच्यावर 2-3 मेथड आहेत. एक बॅटरी आहे, एक कपॅसिटर आहे, एक फ्युएल सेल आहे. तर फ्युएल सेल जो असतो त्याला इनपुट हायड्रोजन असतं. ओके. तो फ्युएल सेल त्या हायड्रोजनचं इलेक्ट्रिसिटीमध्ये कन्व्हर्जन करतो आणि मग ती कन्वर्ट झालेली इलेक्ट्रिसिटी मोटरला देतो. सो अल्टिमेटली ती EVच आहे, फक्त फ्युएल हायड्रोजन आहे. अच्छा, मला वाटतं याच्यातून जरा बऱ्यापैकी क्लिअरिटी हवी आता. कारण EVची डेफिनेशन मुळात समजून घेणं गरजेचं आहे. EV म्हणजे अशी गाडी जी चालते मोटरनी आणि एनर्जी स्टोअर पण इलेक्ट्रिकल करते. आता आपण सगळे रेल्वेमधनं फिरलेलो आहे, रेल्वे ऑलरेडी EVच आहे. किंवा आपण ड्रोन वापरतोय, ड्रोन ऑलरेडी EVच आहे. तर EV नवीन बिलकुल नाही आहे. फक्त मधल्या काळात जे गव्हर्नमेंटने स्टँडर्ड्स फॉलो करायला लावले होते ते फॉलो न केल्याने काही गाड्या जळाल्या किंवा त्यांना रेंज कमी मिळाली नाही किंवा 2 वर्षात डब्बा झाल्या, त्याच्यामुळे EVची पॉप्युलॅरिटी कमी झाली किंवा त्याला थोडा छेद बसला. पण ती चांगली टेक्नॉलॉजी आहे. त्या मुद्द्यावर मी पुढे येणारच आहे. पण तुर्तास एक असं सांगा, EV गाडी विकत घेताना सांगितलं गेलेलं सगळ्यात मोठं खोटं काय आहे? ते खोटं नसतं ॲक्च्युली. इट इज ऑल अबाउट नॉलेज. IDC रेंज तिथे लिहिलेलं असतं. रेंजच आहे त्याचं उत्तर. IDC इज इंडियन ड्राईव्ह सायकल. IDC रेंज सपोज 150 किलोमीटर, तर ती आयडियल रायडिंग कंडिशनमधली रेंज असते. बरोबर. जे ट्रॅक्स डेव्हलप केलेले असतात, जसं पुण्यात ARAI नावाची एक ऑथॉरिटी आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अंडर ती काम करते. प्रत्येक इलेक्ट्रिक व्हेकल जिला लॉन्च करायचं आहे आणि जी लायसन्स्ड व्हेकल असणार आहे तिला तिथे टेस्टिंग करायला लागते. आणि त्या टेस्टिंग करताना IDC प्रमाणे त्याचं रायडिंग केलं जातं. पण तो स्पीड खूप कमी असतो, तिथले रोड्स खूप चांगले असतात. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, फ्रिक्वेंट ब्रेकिंग नसतं, फ्रिक्वेंट स्पीड चेंज नसतो, त्याच्यामुळे तिथे जास्त रेंज मिळते. तर मी ह्याला एक थंब रूल बनवला आहे माझ्या एक्सपिरियन्समधनं आणि माझ्या टेस्टिंगमधनं की 1 kWh बॅटरी साधारण 30 to 35 किलोमीटरची रेंज देते. आता ब्रँडचं नाव घ्यावं लागेल मला इथे कारण थोडंसं समजून घेण्यासाठी. सपोज चेतक आहे, चेतकची सपोज 2.5 kWh बॅटरी आहे, तर 2.5 into 35 जर तुम्ही केलं तर जेवढं येईल दॅट इज द मॅक्झिमम पॉसिबल रेंज दॅट व्हेकल कॅन गिव्ह. ओके. हा हा एक थंब रूल आहे. IDC कंपनी कधीच खोटं बोलत नाही. कंपनी लिहिलेलं आहे IDC आणि दुसरं पॅरामीटर पण ते लिहितात ट्रू रेंज. सो ग्राहकाला व्हेकल घेताना हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की त्याला ट्रू रेंज काय हे विचारून घेणं गरजेचं आहे. पण ती डिस्प्ले केलेली नसते, ती IDC रेंज. वी हॅव टू आस्क. ओके. आता मग तुम्ही बोलले फायर इन्सिडेंट्सचं, तर EVमध्ये आपण बघतो की फायर इन्सिडेंट्स खूप बघायला मिळतात. तर मग हे बेसिकली काय आहे, डिझाईन चुकीची आहे का वापर चुकीचा आहे? 2 गोष्टी आहेत. कुठलं पण प्रॉडक्ट जेव्हा आपण बनवतोय तर त्याला एक स्टँडर्ड फॉलो केलं गेलं पाहिजे. जसं एक बेसिक स्टँडर्ड आहे इंडियन स्टँडर्ड्स इन्स्टिट्यूट, ISI स्टँडर्ड. तर आपण घरात शेगडी वापरतो, शेगडी पण ISI स्टँडर्डच असते आणि आपण ती घेतली तरच ऑफकोर्स ती नीट टिकेल. तसंच बॅटरीच्या मॅन्युफॅक्चरिंगसाठी पण गव्हर्नमेंटने काय स्टँडर्ड्स बनवलेत. आता कुठली पण गोष्ट नवीन जेव्हा मार्केटमध्ये येते तेव्हा जे बिझनेस माइंडेड लोक असतात नॅचरली ते विचार करतात की नवीन आलेली गोष्टीचा जास्तीत जास्त मी कसं काय पटकन एक्सप्लॉइट करेन, जास्त पैसा कमवेन. सो मग ते स्टँडर्ड्स बाजूला ठेवून माल प्रॅक्टिसेस करतात आणि तशा बऱ्याच कंपन्यांनी इंडियन एन्व्हायरमेंटल कंडिशन्स, इंडियन रोड कंडिशन्सचा विचार न करता फॉरेनहून व्हेकलचे पार्ट्स इम्पोर्ट केले, इथे असेंबल केले आणि टेस्टिंग स्टँडर्ड्स सगळे बाजूला ठेवून सरळ गाड्या लॉन्च केल्या. आणि त्याच्यात असं झालं की ती गाडी बाहेरच्या देशामध्ये त्याला सपोज समर सीझन आहे तर 40-45 डिग्री सेल्सिअस तिथे कधी होत नाही. त्याच्यात आपल्याकडची माणसं स्पीड लिमिट 30 आहे तर 60ला चालवत आहेत. सो प्रत्येक याची एक USP असते, म्हणजे प्रॉडक्ट कसा वापरला पाहिजे
एक स्टँडर्ड असतं. स्टँडर्ड प्रोसिजर. आणि तो मॅन्युफॅक्चर पण कसा झाला हे पण महत्त्वाचं आहे. सो पहिले जे फायर इन्सिडेंट्स झाले त्याच्या मागे मेन रिझन हेच होतं, जसं AIS 156 स्टँडर्ड आहे किंवा बॅटरीचे बरेच काही स्टँडर्ड्स आहेत, त्यानुसार टेस्टिंग न करता त्या व्हेकलमध्ये बॅटरीज आल्या आणि लोकांना अवेअरनेस नव्हता की बुवा कशा पद्धतीने चालवली पाहिजे. आता एकदम सिम्पल सांगतो की आपण खूप जोरात गाडी चालवली तर अर्थातच काय होणार आहे, बॅटरीतनं एक्सेसिव्ह करंट ड्रॉ होणार जेव्हा तुम्ही फास्ट चालवणार. बरोबर. आणि आली तुम्ही तिला स्टॉप केलं, पार्किंगला लावलं, लगेच चार्जिंगला लावली, ऑलरेडी ती गरम झालेली आहे, तिची बॅटरीतनं तुम्ही एक्सेसिव्ह करंट ड्रॉ केला आहे आणि तुम्ही इमिजिएटली तिला चार्जिंगला लावताय. चार्जिंग लावताना पण आपली मोबाईल गरम होतो जेव्हा आपण चार्जिंगला लावत होतो, तर ती बॅटरी ऑलरेडी गरम आहे, तिला तुम्ही अजून चार्ज करताय. सो इट इज गोइंग टू हॅव सम प्रॉब्लेम. लाईकवाईज उलटं पण तुम्ही चार्ज केली एकदम जोरात चालवली. सो ह्या ज्या स्टँडर्ड गोष्टी आहेत ज्या लोकांना एज्युकेट केल्या गेल्या पाहिजे त्या एज्युकेट नाही झाल्या. मॅन्युफॅक्चरर्सनी प्रॉपरली गाड्या मॅन्युफॅक्चर नाही केल्या. ह्या 2 रिझन्स मला असं वाटतं की, आणि गव्हर्नमेंटनी रेग्युलेट पण नाही केलं सुरुवातीला. गव्हर्नमेंटलाही वाटलं की अरे नाही होणार काही प्रॉब्लेम्स, गव्हर्नमेंटने पण रेग्युलेट नाही केलं आणि मग प्रॉब्लेम झाले. खूप प्रॅक्टिकल अँड डिटेल्ड आन्सर दिलं सर तुम्ही. ॲक्च्युली हे एवढं अवेअरनेस खरं तर मला वाटतं EVचा खूप सगळ्यात कमी आहे. महत्त्वाचं आहे. हो. म्हणजे मी पण आता काही गोष्टी करतो, मला पण खूप साऱ्या गोष्टी नवीन स्टँडर्ड्स आणि या गोष्टी शिकायला भेटत आहेत. साहजिक आहे, सगळ्यांना हे अवेलेबल इझिली आहे असं नाही आपण समजू शकतो. याच्यात मेन कन्सर्न तोच की अवेअरनेस चांगला झाला तर या गोष्टी सगळ्या चेंज होतील. राईट. ऑन अन ॲव्हरेज EVचं बॅटरीचं लाईफ स्पॅन किती असेल? ओके, आता ह्याच्यात पण एक नॉलेज आणि अवेअरनेसचीच गोष्ट आहे. बऱ्याच कंपन्यांच्या तुम्ही डीलरशिप्सला जाल ना आणि विचाराल की बॅटरी कुठली आहे, तर सगळे लिथियम आयन सांगतील. मग त्यांच्यासमोर तुम्ही विचारलं नाही लिथियम आयनचा टाईप कुठला, ते म्हणतील लिथियम आयन. म्हणजे त्यांनाच एज्युकेट नाही केलं गेलं आहे, सेल्स पर्सनलाच एज्युकेट नाही केलं आहे बाई लिथियम आयनमध्ये 2 टाईप्स येतात स्पेसिफिकली. म्हणजे तसे 6-7 टाईप्स आहेत, बट EVमध्ये 2 वापरतो. एक असते NMC निकेल मॅग्नीज कोबाल्ट ऑक्साईड ओके. आणि एक असते LFP लिथियम फेरोफॉस्फेट. तर याच्यात लिथियम फेरोफॉस्फेट जी बॅटरी आहे तिची लाईफ 1500 ते 2000 सायकल्स असते. ओके. एक सायकल म्हणजे एकदा चार्जिंग आणि डिस्चार्जिंग. तर आता तुम्ही विचार करा, सपोज 300 दिवस तुम्ही वर्षातले EV चार्ज करतायत, असं कधीच होत नाही पण 300 दिवस करताय सपोज तुम्ही चार्ज, आणि तुमच्या गाडीला मिळतात 1800 सायकल्स बॅटरीला, तर सरळ इथे 6 वर्ष झाले. ओके, म्हणून LFP बॅटरी ज्या गाड्या आहेत ना त्या 8 वर्ष आणि 1.5 लाख किलोमीटर वॉरंटी देतात. किंवा फॉर दॅट मॅटर आता टाटाच्या ज्या व्हेकल्स येत आहेत किंवा MGच्या ज्या नवीन व्हेकल्स येत आहेत ते सगळे लाईफ टाईम वॉरंटी देत आहेत. बिकॉज त्यांनी एक LFP बॅटरी मेजॉरिटी लोकांनी वापरली आणि त्यांना माहिती आहे की LFPची जी लाईफच एवढी आहे तर त्याला प्रॉब्लेम येणारच नाही. दुसरं आहे NMC. NMCला साधारण 800 ते 1000 सायकल्स मिळतात. म्हणून 2 व्हीलर्सवाले मोस्टली 3 वर्ष आणि 50,000 किलोमीटरची वॉरंटी देतात, कारण 3 वर्षात ते चार्जिंग सायकल संपतात. पण संपतीलच असं नाही, ते शेवटी यूज केसवर डिपेंड आहे. आता सपोज 100 किलोमीटर रेंज आहे आणि मला रोजचं माझं 10 किलोमीटर चालवणं आहे, तर ते 10 दिवसांनी मला चार्ज करायला लागणार. म्हणजे दर 30 महिन्यात 3 वेळा चार्ज करायला लागणार, 30 दिवसाचा महिना पकडला तर. म्हणजे वर्षाला मी 12-36-50 पकडू आपण, मॅक्झिमम 50 वेळा चार्ज करणार. आणि जर मी नीट वापरली, तिला 500 सायकल जरी मिळाले, वर्षात मी 50 वेळा चार्ज करतोय, 500 सायकल तरी 10 वर्ष झाले ना. सो इथे हेच होतं, एज्युकेशनचाच प्रश्न येतो की ती बॅटरीची लाईफ किती आहे हे समजून घेण्यासाठी ती केमिस्ट्री माहीत पाहिजे. आणि त्याच्यामध्ये आता आपण बघतो नवीन टेक्नॉलॉजी, जसं मोबाईल फास्ट चार्जिंग आहे तसं बॅटरी पण फास्ट चार्जिंग आहे. तर मग त्या फास्ट चार्जिंगमुळे बॅटरीची पण लाईफ डिस्टर्ब होते का? 100%. म्हणजे इट इज ॲज गुड ॲज. मी मुलांना एक्झाम्पल देतो शिकवतानाच की तुम्हाला ब्रेकफास्टला बसवलं आणि सांगितलं ब्रेकफास्टही कर, लंचही कर, दुपारचा चहा पण घे, डिनर पण घे, ॲट ए टाइम सगळं कोंबलं तर आपल्या पण सिस्टीम हॅम्पर होईलच ना. कमी वेळात जास्त इनपुट. तसंच बॅटरी आपल्याला आपली पेशन्स लेवल कमी असल्यामुळे आपण बॅटरीला त्रास देतोय आणि आपण तिला फास्ट चार्ज करतोय, त्याचा बॅटरीचा SOH दॅट इज स्टेट ऑफ हेल्थवर इम्पॅक्ट होतो. गाडी चालवताना EV रेंज अँझायटी ही जी येते, ही ॲक्च्युअल समस्या आहे की मनाची भीती आहे? रेंज एन्झायटी आहे, कारण की नॅचरली नवीन टेक्नॉलॉजी असल्यामुळे. म्हणजे आता जसं मोबाईल नवीन आले तेव्हा लोकांना अंदाज नव्हता की हा किती बॅकअप देऊ शकेल काय. मग हळूहळू लोक अवेअर झाले, लोकांना लक्ष द्यायला लागलं की 6000 mAhची बॅटरी तर एक दिवस आरामात जाईल वगैरे वगैरे. ठीक आहे. तर जशी काळजी आपण मोबाईल फोनसाठी घेतो की आपण रोज सकाळी बघतो की अरे 100% चार्ज आहे ना, फाईन, म्हणजे दिवस जाईल आपला,
तसं लाईकवाईज जर लोक एज्युकेट झाले आणि त्यांनी त्यांचं रायडिंग एन्व्हायरमेंट आणि रायडिंग कम्युट टाईम किती आहे, किती किलोमीटर जायला लागतं याचा अभ्यास ठेवला तर ती एन्झायटी झिरो होईल. कुठल्याही गोष्टीचा विचार केला आणि त्याच्यावर सोल्युशन काढलं की एन्झायटी गायब होते. इट इज सेम ॲप्लिकेबल टू EV2. जसं तुम्ही मगाशी एक्झाम्पल दिलं की फॉरेन कंट्रीजमध्ये टेम्परेचर कम्पॅरेटिव्हली इंडियापेक्षा कमी आहे, तसं भारतासारख्या उष्ण देशामध्ये EV गाडी चालवणं, 4 व्हीलर असो किंवा 2 व्हीलर असो, हे किती सेफ आहे? भरपूर सेफ आहे, काहीच अडचण नाही आहे. फक्त तेच आहे की पहिलं म्हणजे मॅन्युफॅक्चरिंगचे स्टँडर्ड्स फॉलो झाले पाहिजे. जसं ओव्हर हिटिंग होणार असेल तर ज्या 4 व्हीलरच्या बॅटरीज आहेत त्याला जॅकेट्स असतात, वॉटर जॅकेट्स किंवा लिक्विड त्यातनं कंटिन्यू सर्क्युलेट होतं जे हीट कम्पेन्सेट करतं. तर स्टँडर्ड तिथे आलं. सेकंडली माणसाला माहीत पाहिजे की प्रत्येक रोडची एक लिमिट आहे, स्पीड लिमिट. ती स्पीड लिमिट जर आपण फॉलो केली, आपण ओव्हर स्पीडिंग नाही केलं तर ॲक्सिडेंट तर टळेलच, पण ओव्हर स्पीडिंग नाही केलं म्हणजे तुम्ही बॅटरीकडनं पण जास्त करंट खेचत नाही आहे. ओके. शेवटी जूल्स लॉवर सगळे H=I²RT. जेवढा तुम्ही एक्सेसिव्ह करंट ड्रॉ करणार त्याच्या स्क्वेअर प्रोपोर्शनमध्ये हीट प्रोड्यूस होणार आणि हीट जेवढी प्रोड्यूस होणार दॅट इज मोर डेंजरस. सो 4 व्हीलर्समध्ये LFP बॅटरी असल्यामुळे LFP बॅटरीचा थर्मल रनअवे खूप उशिरा होतो. NMC आणि LFP मधलं मेजर ड्रॉबॅक किंवा डिफरन्स हा आहे. NMCचे तर लाईफ सायकल्स कमी आहे, मी आधीच सांगितलं. सेकंड, NMCचा थर्मल रनअवे लवकर होतो, NMCची बॅटरी जळते. LFPची बॅटरी जळत नाही, तिच्यातनं धूर निघतो, म्हणजे स्फोट नाही होत त्या बॅटरीचा, त्यातनं धूर निघतो. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं जो LFPचा ड्रॉबॅक आहे, म्हणून इलेक्ट्रिक 2 व्हीलर्समध्ये LFP येत नाही, तिची एनर्जी डेन्सिटी कमी आहे. म्हणजे NMC आणि LFPच्या 2 सेम कपॅसिटीच्या बॅटरी बाजूला ठेवल्या ना तर LFP मोठी होऊन जाते साईजनी. म्हणून 2 व्हीलर्समध्ये LFP बसवता येत नाही कारण जागा कमी आहे, म्हणून सगळे NMC वापरतात. सो मी प्रश्नात थोडासा हा दुसरा ॲड झाला मुद्दा, कारण ते कंपॅरिझन मला सांगायचं होतं. बट मला असं वाटतं बिलकुल रिस्क नाही आहे जर आपण प्रॉपर स्टँडर्ड्स फॉलो केले आणि सेफ्टी लिमिट्स फॉलो केलं तर. आपण बघतो मुंबई, पुणे, बँगलोर, काही प्रमाणात आपण नाशिक म्हणू शकतो, ट्रॅफिकमध्ये आता एवढा जास्त वेळ जातो. तर इंडियामध्ये इलेक्ट्रिकल व्हेकलच्या बाबतीत आपण बोललो तर 2 व्हीलर जास्त कम्फर्टेबल आहे का 4 व्हीलर? मी म्हणेल लोकल ट्रान्सपोर्ट. म्हणजे मी तुम्हाला एक बेसिक गंमत सांगतो. 2017मध्ये मी माझ्या विद्यार्थ्यांना दिल्लीला घेऊन गेलो होतो. एका नॉयडाचं, ग्रेटर नॉयडाचं सर्किट आहे F1चं, तिथे आमची एक व्हेकल मॅन्युफॅक्चर केली होती आम्ही विद्यार्थ्यांनी ती दाखवायला. तर 2017 साली कॅनॉट प्लेसवरच्या सिग्नलवर आम्ही अडकलो होतो. तेव्हा तो सिग्नल 120 सेकंदाचा होता. बापरे. आणि तेव्हा मी विचार केला होता की नाशिकमध्ये 120 सेकंदाचा सिग्नल कधी होईल का, आणि आता आहेत बरेच सिग्नल. तर तेव्हा मला त्या टॅक्सीच्या ड्रायव्हरने सांगितलं, सर दिल्ली के लोग इतने पागल है की घर में अगर 4 लोग हैं ना तो 4 4 व्हीलर आहे. तर ऑलरेडी माणूस लेट झाला आहे, ऑलरेडी शिकला तेवढा हुकलेला आहे, ऑलरेडी आपण क्लायमेट खराब करून चुकलेलो आहे, आता सुधारलं पाहिजे. आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर हे की इलेक्ट्रिक बस गव्हर्नमेंट घेऊन आलेली आहे, तुम्ही इलेक्ट्रिक बसमध्ये बसून प्रवास केला पाहिजे. आणि ते नसेल जमत, यू कॅन शिफ्ट ऑन इलेक्ट्रिक सायकल ऑर 2 व्हीलर. क्या बात आहे. ॲक्च्युली ही एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी पण आहे, आपण ती सगळ्यांनी फॉलो करायला पाहिजे. आणि चांगलं उत्तर दिलं सर तुम्ही याचं. इलेक्ट्रिकल व्हेकल्स आपण बघतो कम्पॅरेटिव्हली हायर रेंज प्राईस रेंजला आहे, तर काय वाटतं मिडल क्लाससाठी ते अफोर्डेबल कधी होतील? ओके. 2 व्हीलर्सचा जर आपण विचार केला तर आधी खूप जास्त प्राइसिंग होती इलेक्ट्रिक 2 व्हीलर्सची, बट आता एकदम कॉम्पिटेटिव्ह आहे. म्हणजे ॲक्टिवा, ज्युपिटर किंवा तत्सम ज्या पेट्रोल गाड्या आहेत त्याच प्राईजमध्ये आता इलेक्ट्रिक 2 व्हीलर्स चांगल्या कंपनीच्या ब्रँडेड आपल्याला मिळतात. ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की आपला अभ्यास पाहिजे त्याच्यात. जसं इनिशियल कॉस्ट तुम्ही म्हटले, 2 व्हीलरच्या केसमध्ये तिथं ऑलमोस्ट आता नेक टू नेक आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. 4 व्हीलरच्या केसमध्ये थोडंसं महाग आहे, म्हणजे 2-1 लाख रुपये EV महाग पडते. बट आपण जर इनिशियल कॉस्ट बेअर करू शकणार असू आणि आपण जर घरी आपल्या सोलार लावणार असू तर EV फ्री होऊन जाते, पहिला मुद्दा. सेकंड, इलेक्ट्रिक 2 व्हीलर जी आहे, सपोज इनिशियल कॉस्ट मी असं समजतो 10,000 रुपये जास्त आहे इलेक्ट्रिकची, तुम्ही चांगल्या रेंजची थोडी घेतली, चांगल्या ब्रँडची, तरी पण जी रनिंग कॉस्ट आहे इलेक्ट्रिक 2 व्हीलरची ती फक्त 20 पैसे प्रति किलोमीटर आहे. आणि पेट्रोल 1 रुपया प्रति किलोमीटर आहे मिनिमम. म्हणजे इथेच तुम्ही किलोमीटर मागे 80 पैसे वाचवताय. मग तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. म्हणजे ह्याला सिम्पल सांगायचं, महिन्याला सपोज 5,000 रुपयाचं पेट्रोल भरत असाल तुम्ही, तर 500 रुपयेच तुम्हाला इलेक्ट्रिक व्हेकल चार्ज करायला लागणार आहे सेम किलोमीटरसाठी. पण एक आहे, EV चालवताना शिस्त लागते.
जी शिस्त ॲक्च्युली पेट्रोलसाठी पण लोक फॉलो करत नाही. आपल्याला दिसतंय की 100 मीटरवर स्पीड ब्रेकर आहे तरी आपण इकडे ॲक्सलरेट करतोय. हा म्हणजे हा बेसिक कॉमन सेन्स आहे की समोर स्पीड ब्रेकर तर आपण ॲक्सलरेट का करावं. जो मोमेंटम आपण गेन केला आहे त्या मोमेंटमवर गाडी जाऊ द्यावी. ऑटोमॅटिक ती थोडी स्लो होणार आहे, मग ब्रेकिंग दाबावं. तर EVमध्ये जर हे इम्प्लिमेंट केलं तर अजून रेंज मिळते. आणि 4 व्हीलरचं म्हणणार असाल तर मी म्हणेन इलेक्ट्रिक 4 व्हीलर घ्या, पण मग सोलार बसवलं तरच परवडेल. अच्छा. आणि आजच्या चार्जिंग स्टेशनसाठी जे काय आपल्याकडे आज अवेलेबल आहेत त्याच्यासाठी असं कुठे वाटतंय का की EVची ग्रोथ कुठेतरी थांबली? मी तुम्हाला 2-3 माझ्याच रिलेटिव्समध्ये आणि फ्रेंड्समध्ये गोष्टी आहेत त्या सांगतो. माझा एक मित्र आहे, त्यांनी MGची ZS EV गाडी घेतली होती 2020मध्ये. तो आजही ती वापरतो. त्याचे आठवड्यातनं 2-3 दौरे बाहेर होतात. म्हणजे तो सुरतला जातो, अहमदाबादला जातो, 4 व्हीलर घेऊनच नाशिकमधनंच जातो. आणि सो थोडंसं शिस्तबद्ध झालो ना आपण, आधीच इथून निघताना पाहिलं की कुठे कुठे चार्जिंग स्टेशन आहेत आणि जर त्याप्रमाणे आपली जर्नी प्लॅन केली तर EV कधीच त्रासदायक नाही आहे. दुसरं, माझे स्वतः रिलेटिव्ह आहेत, माझे जिजू आहेत, ते वकील आहेत. सो ते ठाणे, मुंबई असेल, हायकोर्ट असेल किंवा कर्जत असेल, पनवेल असेल, इथे कंटिन्यू दौरे असतात त्यांचे. त्यांच्याकडे पण EVच आहे. फक्त त्यांचं ठरलेलं आहे की हे 4 चार्जिंग स्टेशन आपल्याला माहिती आहे. जसे ते नाशिकला आले तर 7 ॲपल नावाचं मुंबई आग्रा रोडवर हॉटेल आहे, तिथे चार्जिंग स्टेशन आहे. इंदिरानगरपासून जवळ आहे. सो ते तिथे चार्जिंगला लावून येतात. आणि गव्हर्नमेंटनी पण स्टेप्स घेतलेले आहेत. जसं आफ्टर एव्हरी 25 किलोमीटर्स नॅशनल हायवेवर चार्जिंग स्टेशन प्रपोज केलेलं आहे गव्हर्नमेंटनी. ते ज्या पद्धतीने ॲक्सलरेट व्हायला पाहिजे होतं तेवढं झालं नाही आहे, बट 2030पर्यंत ते होऊन जाईल. सो मला नाही वाटत काय अडचण येईल. पण मग कधी इमर्जन्सीमध्ये आपल्याला अचानक कुठे जावं लागलं, काही मेडिकल इमर्जन्सी असेल काही, आणि गावाला जायचं जिथे 200 किलोमीटरचा रन आहे आणि तो कधी कधी असं होतं की रात्री फोन आला निघावं लागतं, मग त्या केसमध्ये EV किती प्रॅक्टिकल आहे? त्या केसमध्ये इट इज डिफिकल्ट. मग तुमच्याकडे DC फास्ट चार्जर जवळ असेल, म्हणजे आता फास्ट चार्जर इतके फास्ट झालेत की 15 मिनिटात 80% चार्ज होतं. इतके पण फास्ट चार्जर्स आलेले आहेत. आणि हे 4 व्हीलर 2 व्हीलर EV दोन्हीसाठी आलेले आहेत. फक्त 2 व्हीलरसाठी त्याचं ॲडॉप्शन स्लो आहे थोडं. काही कंपन्यांनीच केलं आहे. जसं एथर सारखी कंपनी आहे, 25 ते 30 मिनिटात गाडी 80% चार्ज होण्या इतके पण त्यांचे फास्ट चार्जर आहे. हिरो मोटोकॉपचे पण आहेत. 4 व्हीलरमध्ये तर आहेच, तर आपण ते करू शकतो. जसं सगळ्या ऑडियन्सला मला वाटतं माहीत असेल, तुम्ही शिक्षक पण आहात एक, तर स्टुडंटसाठी EV हा करिअर ग्रोथ ऑप्शन किती पोटेन्शियल आहे पुढे? 100% पोटेन्शियल आहे. त्याच्यात एनर्जी स्टोरेज, बॅटरी मॅनेजमेंट सिस्टीम याच्यात जास्त स्कोप आहे. मी ते का सांगतोय, कारण एनर्जी ही बेसिक नीड आहे. म्हणजे आता आपण हा पॉडकास्ट शूट करतोय, मी मुलांना हे सांगतो, पहिले फक्त अन्न, वस्त्र, निवारा या 3 गोष्टी होत्या. आता अन्न, वस्त्र, निवारा, 4थं इलेक्ट्रिसिटी आणि 5वं इंटरनेट, ह्या 5 बेसिक नेसेसिटी झालेल्या आहेत. एक वेळ इंटरनेट नाही आलं तरी माणूस जगेल, इलेक्ट्रिसिटी गेली तरी जगेल, मग तर इट इज ॲज गुड ॲज लिव्हिंग इन जंगल. बरोबर. सो इलेक्ट्रिसिटी इज वन ऑफ द बेसिक नीड. त्याच्यात एनर्जी आहे. सो ऑटोमोटिव्ह सेक्टरमध्ये एनर्जीमध्ये जर विद्यार्थी आले तर भयंकर स्कोप आहे. आणि थोडंसं आपण त्याच्यात स्मार्ट फीचर्स वगैरेवर काम केलं. आता इलेक्ट्रिक 4 व्हीलर्स ऑलरेडी ॲडास लेवलपर्यंत गेले आहेत. 2 व्हीलर्समध्ये बरंच काम होऊ शकतं. काय वाटतं सर, नेक्स्ट 5 इयर्समध्ये EV सेक्टर किती जॉब क्रिएट करू शकतं? ॲज पर स्टॅटिस्टिक, ज्या मेट्रोपॉलिटन सिटीज आहेत तिथेच ओव्हर 10 मिलियन जॉब्स जनरेट होऊ शकतात असं म्हणणं आहे. म्हणजे स्टॅटिस्टिक सांगतं. आपली भारताची लोकसंख्या 140 कोटीच्या आसपास आहे, तर त्याचं 10 मिलियन पकडलं तर 1 करोड आहे. तर ते सहज तेवढे जॉब जनरेट होतील. भारी एकदम. मगाशी जसं आपलं बोलणं चालू होतं, आणि ॲक्च्युअलमध्ये माझ्या बघण्यातलंच हे एक्झाम्पल आहे की अपार्टमेंटमध्ये एक फॅमिली राहते, त्यांनी घेतली आहे 2 व्हीलर EV, आणि तिथं त्यांना चार्जिंगचा इश्यू आहे की मग आम्ही अपार्टमेंटमध्ये राहतो आणि चार्जिंग पॉईंटचा कसा विषय करायचा. मग त्या केसमध्ये असे चॅलेंजेस पण आपल्याला बघायला भेटतात. मग त्याच्यात कसं आहे की ॲलोकेटेड पार्किंग असेल तर बिलकुल इश्यू नाही आहे. सपोज यू हॅव युअर ओन फ्लॅट, तुमचं ॲलोकेटेड पार्किंग आहे, तर आपल्या एनर्जी मीटर जे असतं त्या एनर्जी मीटरमधनं एक ॲडिशनल वायर काढायची, सॉकेट काढायचं आहे आणि एक छानसा बॉक्स घ्यायचा आहे. खर्च काही जास्त येत नाही. बॉक्स जास्तीत जास्त 500-600 रुपयाला बॉक्स मिळतो आणि दॅट इज युअर वन टाईम इन्व्हेस्टमेंट. त्याला तुम्ही लॉक लावू शकता, पाहिजे तेव्हा EV चार्ज करू शकता आणि स्विच ऑन ऑफ करू शकता. म्हणजे खूप सोपं आहे. दॅट कॅन नॉट बी द रिझन त्याच्यासाठी मी EV बाय नाही करणार असं. त्याला 1000 ऑप्शन्स अजून येऊ शकतात. आणि त्याच्या लागूनच मला एक क्वेश्चन असा की रेंज आपण जी बोलतो EVची, तर ती कोणत्या कोणत्या पॅरामीटर्सवर डिपेंड आहे किंवा ती आपण कशी मेंटेन करू शकतो? जसं 2 व्हीलरचं काही आपल्या आधीच्या जनरेशनचे लोक सिंगल हँड 10 वर्ष गाडी यूज केली, पण ती मेंटेन पण आहे, ॲव्हरेज पण चांगली देते. तसं आपण EVवर आज जर काय करायचं म्हटलं तर काय करायला ऑप्शन? ओके,
व्हेकल ईव्ही असो का पेट्रोलियमचे असो, तिची जी रेंज आहे म्हणजे कितना देगी. पेट्रोल असेल तर 1 लिटर में कितना देगी, ईव्ही असेल तर 1 चार्ज में कितना देगी. ते बेसिकली 4-5 टेक्निकल गोष्टींवर डिपेंड असतं. पहिलं म्हणजे गाडीचं कब वेट आणि त्याच्यावर तुम्ही किती वजन घेऊन जाताय. तर ईव्ही जेव्हा आपण विकत घेतो तिथे ते पण लिहिलेलं असतं की ही गाडी किती किलोग्राम घेऊन जायला बनलेली आहे. तर साधारण प्रत्येक इलेक्ट्रिक टू व्हीलर 150 किलो घेऊन जाण्यासाठी बनलेली आहे. ओके. पहिलं तर तुमचं वजन तुम्ही गाडीवर किती घेऊन जात आहे हे सगळ्यात महत्त्वाचं. दुसरं टायर प्रेशर जे कोणीच बघत नाही. तर काही व्हेकल मॅन्युफॅक्चरिंगनी TPMS आणलं, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम, ज्याच्यात रिअल टाईम तुमच्या टायरमध्ये किती प्रेशर आहे रेअर आणि फ्रंट टायरमध्ये ते डॅशबोर्डवर दिसतं. पण त्या सगळ्या याच्यामुळे ती महाग होऊन जाते, ते करायची गरज नाही आहे. तुम्ही नेहमी जर एक 10 दिवसात हवा चेक केली, कारण हवा जर कमी झाली त्याचा लगेच रेंजवर इम्पॅक्ट होतो. तिसरं स्पीड, तुम्ही जर फास्ट गाडी चालवणार असाल तर जसं मी मगाशी सांगितलं इट इज गोइंग टू ड्रॉ एक्सेसिव्ह करंट, सो नॅचरली रेंज कमी मिळणार आहे. आणि चौथं फ्रिक्वेंट ॲक्सेलरेशन डिसेलरेशन, म्हणजे जसं मी सांगितलं की 100 मीटरवर स्पीड ब्रेकर आहे तर ईव्ही थ्रोटल सोडून द्या, ती नॅचरली रिजनरेटिव्ह ब्रेकिंग मोडमध्ये जाईल, स्वतःहून ती हळू होईल आणि स्पीड ब्रेकरवर आल्यावर तुम्हाला ब्रेक नाही दाबायला लागणार. सो या 3-4 गोष्टी जर केल्या तर ईव्हीची रेंज तुम्ही ऑप्टिमाइज करू शकता. जेवढी स्लो तुम्ही ईव्ही चालवणार तेवढी ती जास्त रेंज देणार. ओके. मग इरिस्पेक्टिव्ह ती जरी आपण गिअर बाईक घेतोय ईव्ही, त्याच्यासाठी पण हाच रूल अप्लाय होतो? ईव्हीला गिअर नाहीच आहे, कुठली पण गाडी घ्या तुम्ही. ईव्ही हॅज नो गिअर्स. ओके. ईव्हीला मोड्स दिलेले असतात जे इलेक्ट्रॉनिकली मोटरला कंट्रोल करतात. म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल इको मोड आहे, तर इको मोडला 35-40चा स्पीड मॅक्झिमम आहे. नंतर आहे सिटी मोड, मे बी 45-50चा टॉप स्पीड आहे. आणि मग तुमचा स्पोर्ट्स मोड. तर मोड जेव्हा तुम्ही चेंज करता तर इलेक्ट्रॉनिकली तुमच्या मोटरचा स्पीड कंट्रोल होतो. सो गिअर ॲज सच मेकॅनिकल काही नसल्यामुळे काही इश्यू नाही आहे. पण इको मोडमध्ये चालवली तर जास्त रेंज मिळणार, म्हणून तर त्याला इको मोड म्हटलं. आजच्या गव्हर्नमेंट पॉलिसीज लक्षात घेता, भारताचं उष्ण वातावरण लक्षात घेता, इंडियातला काही मेट्रोपॉलिटन सिटीजमधला ट्रॅफिक लक्षात घेता आणि 4 व्हीलर ईव्हीचा विचार करता, काय वाटतं ईव्ही घेणं हा स्मार्ट डिसिजन होऊ शकतं का थोडा थांबायला पाहिजे? याला 2-3 गोष्टी आहेत. आता एकदम सिम्पल जर अभ्यास आपण केला तर कुठलेही मेट्रोपॉलिटन सिटीज घ्या किंवा फॉर दॅट मॅटर नाशिकसारखी सिटी घ्या, ॲव्हरेज सिटी स्पीड इज नॉट मोर दॅन 25 kmph. मेट्रो सिटीमध्ये गेलं तर ॲव्हरेज सिटी स्पीड 18 ते 22 kmph ॲव्हरेज सिटी स्पीड आहे. म्हणजे आपल्याला असं वाटतं की पेट्रोलची गाडी किंवा 4 व्हीलर 2 व्हीलर घेतल्यानंतर सुद्धा आपण ती फास्ट चालवतो बुवा. आता असं काही नाही आहे. 1000 वेळा सिग्नल येणार, 1000 वेळा ट्रॅफिक येणार, 1000 वेळा रस्त्यात नाशिक असेल तर खड्डे येणार, तर इट इज गोइंग टू हॅपन. सो तसंही तुम्ही फास्ट गाडी चालवणार नाही आहे. फास्ट न चालवल्यामुळे ईव्ही तुम्हाला तशी पण जास्त रेंज देणार आहे. सेकंड, हा पहिला मुद्दा झाला की ॲव्हरेज सिटी स्पीडच कमी आहे, त्याच्यामुळे ईव्ही इज मोर बेनिफिशियल. सेकंड, फ्रिक्वेंट स्टार्ट अँड स्टॉप जेव्हा IC इंजिनमध्ये होतं, याच केसमध्ये परत सिग्नल आला, स्पीड ब्रेकर आला, ट्रॅफिक आला, तर इकॉनॉमी नॅचरली डाऊन होते. ते ईव्हीमध्ये होत नाही, कारण तुम्ही फ्रिक्वेंट स्टार्ट स्टॉप केलं तर रिजनरेटिव्ह ब्रेकिंगच्या माध्यमातून पण तुमची इलेक्ट्रिक टू व्हीलर परत चार्ज होते. तिसरं सगळ्यात महत्त्वाचं मी असं म्हणेन की इफ यू आर हॅव्हिंग फिक्स्ड कम्यूट डेली, म्हणजे सपोज आता माझं जसं ऑफिस आहे, मी रोज कॉलेजला जातो, येऊन जाऊन माझं ठरलेलं आहे एक 16-17 किलोमीटर, आणि मला माहिती आहे की मी ते शेड्यूल फॉलो करणार आहे, तर बिंदास ईव्ही घेऊ शकता तुम्ही. कारण की तेव्हा एन्झायटी नॅचरली राहणार नाही. तुम्हाला माहिती आहे रोजचं 20 किलोमीटर आहे, माझी गाडी 100 किलोमीटर रेंज देते, दर 5 दिवसांनी मी ती चार्ज करणार. सो या 2-3 गोष्टी असेल तर तुम्ही 4 व्हीलर 2 व्हीलर काहीही विचार करू शकता. 4 व्हीलरचं लोकांना असं वाटतं की इन्व्हेस्टमेंट थोडी जास्त करायला लागेल, पण मग मी तेच म्हटलं मग सोलार लावा. मग तुम्ही म्हणाल सोलारला पण जास्त, तर सोलारला सबसिडी दिलेली आहे गव्हर्नमेंटनी 30,000, 30,000, 18,000. पहिला 1 किलोवॅटला 30,000, दुसऱ्या किलोवॅटला ॲडिशनल 30 म्हणजे 60, आणि 3 किलोवॅट लावली तर 78,000 सबसिडी आहे. म्हणजे 1 लाखाच्या आत तुमची सोलार सिस्टीम होते. प्लस त्याला तुम्ही SBIचं लोन घेऊ शकता, ज्याचा इंटरेस्ट रेट फक्त 5.75% आहे. ओके. आणि 6 महिन्यात ते फेडायचं आहे. सो इतकं काही अवघड नाही आहे. तुम्ही जर इकडे 12,000ची इलेक्ट्रिक 4 व्हीलर घेताय तर 3 किलोवॅट सिस्टीम 1 लाख टाकून बनवू शकता. अफोर्डेबल आहे. म्हणजे ते ईव्ही घ्यायच्या आधी लोक आज सोलारकडे जास्त अट्रॅक्ट होते. चांगली गोष्ट आहे. म्हणजे ज्यांच्याकडे ऑलरेडी सोलारचा सेटअप आहे त्यांनी नक्कीच 4 व्हीलर ईव्हीचा किंवा जे कोणी रादर घेत असेल त्यांचा यूज जर का तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे असेल तर नक्कीच दे कॅन ऑप्ट फॉर द ऑप्शन. काय होतं सर, आज ईव्हीसाठी कुठला एक पॉईंट आहे जो ओव्हर हाईप्ड आहे आणि सेकंड अंडर व्हॅल्यूड आहे?
ओव्हर हाईप पॉईंट मला असं वाटतं त्याचे फीचर्स. म्हणजे काही कंपन्या, मी नाव नाही घेणार, कुठल्याच ब्रँडचं आपल्याला नाव खराब नाही करायचं आहे, त्यांनी खूप जास्त फीचर्स देऊन ईव्हीला एवढं हाईप केलं. बेसिकली लोकांना ईव्ही कम्युटसाठी हवी आहे. कॉल उचलायला ईव्ही नकोय, गाणी वाजवायला ईव्ही नकोय किंवा नॅव्हिगेशनसाठी ईव्ही नकोय, काहीच गरज सिग्नलवर नाहीये. कोणी गाणे ऐकणार आहे. हां, किंवा छपरी जाळे करायला नाही, आपण सिग्नलवर उभे राहून गाणे लावणार नाही. त्याच्यामुळे ती ओव्हर हाईप केली. पण नॅचरली निसर्गाचा नियम आहे जो काय म्हणतो त्याला, सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. बरोबर. सो ज्या रिक्वायर्ड गोष्टी आहे त्या दिल्या तर ईव्ही बेस्ट असेल. आणि अंडर व्हॅल्यू तुम्ही म्हणाल तर रनिंग कॉस्ट, म्हणजे ईव्हीच्या रनिंग कॉस्टचा ॲनालिसिस करणं खूप गरजेचं आहे. परत मी तेच रिपीट करतो, 20 पैसा प्रति किलोमीटर टू व्हीलर आणि 1 रुपया प्रति किलोमीटर फोर व्हीलर. ते लोकांना माहितीच नाही आहे. हा डिफरन्स रॅदर तोच खूपच परत महत्त्वाचा. मुद्दा तोच येईल की अवेअरनेस जेवढं जास्त होईल तेवढं म्हणजे माझ्याकडे फोर्ड ॲस्पायर आहे सर, तेव्हा हं. ईव्ही नव्हत्या. मी 2017-18 मध्ये घेतली माझी साधी फोर व्हीलर पेट्रोलची. ती मी 60,000 किलोमीटर चालवली आहे, पण मी 4-4.5 लाखाचं पेट्रोल टाकलं आहे त्याच्यात आत्तापर्यंत. कारण ती फोर्ड आहे, तिची इकॉनॉमी 12-12.5 आहे फक्त. बरोबर आहे. सो मी तोच विचार केला, 4-4.5 लाखाचं पेट्रोल, आणि मी घेतली तेव्हा 8.5 लाखाला लोन काढून गाडी घेतली. लोनचा इंटरेस्ट 9% होता, म्हणजे मी 12-13 लाख भरले, प्लस हे 4 लाख, 17-18 लाख मी ऑलरेडी घातले. सो तेव्हा जर ईव्ही असतं मी कदाचित ईव्ही घेतली असती. आता मी नवीन गाडीची घेईन ती नक्की ईव्हीच घेईन. हा कदाचित तुमच्या नाही 90% लोकांचा हा आहेच. सिनेरिओ आहे, पण त्याचा अवेअरनेस अजून पण नाहीये. एवढे फिगर्स आणि या गोष्टी कॅल्क्युलेट करणार अदर कोणी प्रेफर नाही करत, आणि केलं तरी तेवढं अवेअरनेस ईव्हीसाठी नाही मला असं वाटतं अजून. राईट. एक छोटा रॅपिड फायर घेतो सर. येस. काय वाटतं तुम्हाला, ईव्ही बबल की फ्युचर? फ्युचर. बॅटरी स्वॅपिंग, येस ऑर नो? येस. मेड इन इंडिया ईव्ही, रियालिटी और ड्रीम? रियालिटी. ईव्ही सबसिडी आवश्यक की नुकसानकारक? आवश्यक. क्या बात आहे. वन ॲडवाइस फॉर द फर्स्ट टाइम ईव्ही बायर? ड्राईव्ह स्लो, ड्राईव्ह सेफ, अँड मेक शुअर की तुम्ही डिसिप्लिन राहा. तर तुम्हाला ॲव्हरेज पण चांगले देईल, ॲव्हरेज life पण मिळेल, चांगलं देईल. एन्झायटी पण येणार नाही, आणि तुम्ही ईव्हीला नाव ठेवणार नाही, सगळ्यात महत्त्वाचं. काय वाटतं सर, ईव्हीमुळे खरंच भारत स्वच्छ होऊ शकतं का? 100% होऊ शकतं, सोलारला बरोबर घेऊन गेले तर. प्रोव्हाइडेड, येस. म्हणजे जेवढं आपण अवेअरनेस ईव्हीसाठी करतो तेवढं राहतं. आता गव्हर्नमेंट माझ्या ईव्हीपेक्षा कम्पॅरेटिव्हली सोलारसाठी जास्त ईव्हीची सबसिडी कमी झाली आता. 5,000 रुपये सबसिडी आहे ईव्हीला. पहिले 10,000 रुपये प्रति किलोवॅट आवर सबसिडी होती. म्हणजे 3 kWhची बॅटरी असेल तर 30,000 रुपये सबसिडी मिळायची. बापरे. त्याला कॅपिंग होता अर्थातच 20,000 रुपयापर्यंतचा. फोर व्हीलरला 1.5 लाख रुपयापर्यंत सबसिडी मिळायची. आता सबसिडी बरीच कमी झाली आहे, पण कॉम्पिटेटिव्ह एन्व्हायरमेंट वाढलं, जास्त गाड्या आल्या, त्याच्यामुळे प्राइसिंग पण डाऊन झाली ईव्हीची बऱ्यापैकी. सो ते पण रिझन आहे, ईव्हीची कॉस्ट बरीच कमी झाली. काय वाटतं सर तुम्हाला, ईव्हीचं रिव्होल्युशन जे आज होतंय त्यामध्ये सगळ्यात जास्त अभिमान कोणत्या गोष्टीचा वाटतो? सगळ्यात जास्त अभिमान हा वाटतो की कदाचित आपल्या जगात ज्या टॉप 3 सिटीज म्हणतो आपण, 3 सिटीज आपल्या अशा ज्या टॉप 10 पोल्युटेड सिटीजमध्ये येतात जगातल्या, कदाचित पुढे जाऊन त्या येणार नाहीत जर आपण पटकन ईव्ही अडॉप्शन केलं. फक्त ईव्ही अडॉप्शन नाही, त्याचबरोबर पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज करणं. आणि एक ह्या विषयाला सोडून एक दुसरा विषय सांगतो. सायकलला आपण खूप कमी लेखतो, बट मी जेन्युनली सांगेल, तुमचा जो वर्किंग रेडियस 5 किलोमीटरचा असेल, सगळं सोडून सायकलवर शिफ्ट व्हा. कारण त्याच्यासारखी बेस्ट गोष्ट नाही. तुमच्या स्ट्रेस लेवल्स कमी होऊन जातील. जर तुम्हाला सिटीत मी म्हटलं 18 ते 24चा ॲव्हरेज सिटी स्पीड आहे, तर सायकलवर तुम्ही लवकर पोचाल. कारण सायकलला सिग्नल नाही आहे, सायकलला कुठंच थांबायला लागत नाही, प्रोव्हाइडेड गव्हर्नमेंट सायकलसाठी प्रॉपर ट्रॅक देईल. आणि या सगळ्यांहून जास्त बेनिफिट आहे की तुमची हेल्थ मेंटेन राहील. आज जर का जे IT किंवा दुसऱ्या फील्डमध्ये बसून काम करताय, असंही एक्सरसाइज देऊन साठी आपण जिमची मेंबरशिप वर्षभराची घेतोय किंवा काही स्पोर्ट जॉईन करतोय, त्यापेक्षा हे एक इनबिल्ड म्हणजे तुमची एक्सरसाइज होणार आहे. हा खूप मोलाचा सल्ला असं मी म्हणेन सर. ज्यांना कदाचित कोणाला चॅलेंजेस फेस होतात हेल्थचे, नंतर ते अवेअरनेस जाणवतो 100%. तर तो विचार. आणि मी हे प्राऊडली सांगेन की मी जेव्हा नाशिक रोडला राहायचो तेव्हा गंगापूर रोडला आठवड्यातनं एकदा मी माझ्या कॉलेजला सायकलवर जायचो. क्या बात आहे. बिईंग प्रोफेसर, आणि मला पाहून अनेक विद्यार्थी सायकलवर यायला लागले, आणि 11 प्रोफेसर्स दर शनिवारी सायकलवर यायला लागले. क्या बात आहे सर. आणि नंतर ते मला जड लागायला लागलं, म्हणून मी त्या सायकलला ईव्हीमध्ये कन्वर्ट केलं, इलेक्ट्रिक सायकलमध्ये, आणि मग इलेक्ट्रिक सायकलने जायला लागलो. आत्ता पण तुम्ही इलेक्ट्रिक सायकल आहे माझ्याकडे इलेक्ट्रिक सायकल. क्या बात आहे. हे म्हणजे खरंच इन्स्पिरेशनल टीचर झाले तुम्ही, असं वाटतं. आज जर का एखाद्या माणसाला ईव्ही घ्यायची आहे, तर तुमचं असं कोणतं वाक्य जे त्यांनी कायम लक्षात ठेवून ते डिसिजन घेतलं पाहिजे? कल करे सो आज, आज करे सो अब. म्हणजे नवीन गाडी जर घेणार असाल तर ईव्हीच घ्या, असं मी म्हणेन. आणि मोस्ट इम्पॉर्टंटली हॅव डिसिप्लिन.
जसं स्वतःचं हेल्थ असते तशी बॅटरीची पण हेल्थ आहे. तो नीट चार्ज डिस्चार्ज करा, तुमची लांब चालेल गाडी, काहीच प्रॉब्लेम नाही. खूप छान वाटलं सर तुमच्याबद्दल बोलून. हे ई व्हीबद्दल आपण जे बोलतोय, तुमचे जे विचार आणि जे तुमची डेप्थ नॉलेज, तुम्ही जेवढ्या स्पॉन्टेनियस आणि क्लिअर या गोष्टी सगळ्या शेअर केल्या. या सगळ्या चर्चेतून एक मात्र नक्की वाटतं की ई व्ही हे एक ट्रेंड नाही आहे, तर रिस्पॉन्सिबिलिटी आहे आपल्या सगळ्यांची. 100%. तुमच्या बिझी शेड्यूलमधून तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला आज वेळ दिला. थोडा आपल्याला लेट झाला स्टार्ट काहीच करायला, पण अडचण तरी तुम्ही वेळ दिला त्याबद्दल खरंच मनापासून आभार सर तुमचे. थँक्यू. सो कन्क्लूड करायला सांगतो, ई व्ही जुनी नाही आहे. आपण सगळे रेल्वेतनं मामाच्या गावाला गेलेलो आहे. ती पण इलेक्ट्रिक गाडीच आहे. फक्त तिचे रूळ ठरलेले आहेत म्हणून, आणि वरती ओव्हरहेड लाईन्स आहे म्हणून ते आपल्याला सोपं वाटतं. पण ते ह्याच्याहून अवघड आहे सिटीपेक्षा. सो ई व्हीला बिलकुल घाबरू नका. ई व्ही नीट वापरा आणि नक्की यांचे अजून तुम्ही पॉडकास्ट बघा, ऐका, लोकांबरोबर शेअर करा, ताकी नॉलेज जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाईल. खूप थँक्यू व्हेरी मच सर, तुम्ही Thank you वेळ so दिला. much. तर मित्रांनो, तुम्हाला या सगळ्या चर्चांबद्दल काय वाटलं आणि तुम्ही तुमची फर्स्ट ई व्ही कधी घेताय हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायला विसरू नका. तोपर्यंत लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत. भेटूया अशाच एका नवीन एपिसोडमध्ये. तोपर्यंत स्टे कनेक्टेड, ग्रो कनेक्टेड, आणि हो, बघायला विसरू नका द लाइटनिंग स्टोअर बाय श्रीम इलेक्ट्रिकल्स. थँक्यू व्हेरी मच.